we are starting with the new topic of the science part 2, that is biology, and the chapter name is environmental management. So obviously आता आपण थोडासा आपला जो अटेन्शन आहे ते सायन्स कडे वळवतोय. अल्जेब्राचे 3 टॉपिक जवळजवळ झालेत, आपले जिओमेट्रीचे पण 3 टॉपिक झालेत. सो वी आर स्टार्टिंग विथ द 4th टॉपिक ऑफ द सायन्स पार्ट 2, that is environmental management. As I have already told you in the first lecture that the second section of the science consists of 2 types of the topics, that is biological topics and environmental topics. Obviously environment is related to the biology, थोडेसा रिलेटेड सायन्सेस आहेत हे, बट आपण सेकंड सेक्शन मध्ये बायोलॉजिकल आणि इन्व्हायरमेंटल सायन्सेस जनरली स्टडी करणार आहोत. आणि त्यातलाच 4th टॉपिक आज आपण स्टडी करतोय, ज्याचं नाव आहे environmental management. So this is the first lecture of this particular chapter, that is environmental management. Now let's start with the environmental management. Now as we can see in the environmental management what we are going to study. म्हणजे आता आपल्याला दिसतंय environmental management स्टडी करायचं, नाव तसं environment मॅनेज करणे, environmentला मॅनेज करणे म्हणजे environmentची काळजी घेणे. ओके, now we all know our surrounding consists of generally 2 types of the factors. आपल्या आजूबाजूला आपल्याला 2 प्रकारचे फॅक्टर्स भेटतात, त्यांना आपण म्हणतो लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग फॅक्टर्स, म्हणजेच बायोटिक फॅक्टर्स अँड अबायोटिक फॅक्टर्स. बायोटिक फॅक्टर्स अँड अबायोटिक फॅक्टर्स. सो बायोटिक म्हणजे काय सांगा चला पटकन, लिव्हिंग, आणि अबायोटिक म्हणजे काय सांगा, नॉन लिव्हिंग. फॉर एक्झाम्पल आपल्या सराउंडिंग मध्ये अनेक प्लांट्स आहेत, अनेक ॲनिमल्स आहेत, हे बायोटिक फॅक्टर्स झाले. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, हे बायोटिक फॅक्टर झाले. बट वॉटर आहे, सॉइल आहे, हे अबायोटिक फॅक्टर्स झाले. बट वी ऑल नो अबायोटिक फॅक्टर्स आर ऑल्सो ॲज इम्पॉर्टंट ॲज द बायोटिक फॅक्टर्स. म्हणजे बायोटिक फॅक्टर्स इतकेच इम्पॉर्टंट अबायोटिक फॅक्टर्स आहेत. आपण म्हणू शकत नाही की वॉटर इज ऑफ नो यूज टू अस. वॉटर इज अ बायोटिक फॅक्टर, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर सेल्फ. सिमिलरली सॉइल हा सुद्धा एक अबायोटिक फॅक्टर आहे, पण तो सुद्धा आपल्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. मग आपलं हे जे काही सराउंडिंग आहे याच्यामध्ये असणारं बायोटिक फॅक्टर्स तर इम्पॉर्टंट आहेच, पण तसेच अबायोटिक फॅक्टर्स पण इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या सगळ्यांची आपण काळजी घेतली पाहिजे, कारण आपल्या सर्वायवलसाठी ते इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज आपली ही पृथ्वी, आपलं हे एन्व्हायरमेंट नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला शिकायचं की कशा प्रकारे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सची काळजी घ्यायची, कशा प्रकारे त्यांना प्रिझर्व करायचं, कशा प्रकारे त्यांना कन्झर्व करायचं, हेच आपण शिकणार आहोत या टॉपिकमध्ये, ज्याचं नाव आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. ओके, बट एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट शिकण्या अगोदर वी हॅव टू अंडरस्टँड the part which we have studied in the previous standard, that is ecosystem. Because without understanding ecosystem you are not able to understand how to manage the environment. आपला इकोसिस्टम समजली पाहिजे तर आणि तरच आपल्याला मग एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट डिटेलमध्ये स्टडी करता येईल. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द इकोसिस्टम. आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. कशाला सांगा चला पटकन, इकोसिस्टमचा. इकोसिस्टम अ रिव्ह्यू, कारण आपण ऑलरेडी मागच्या वर्षी इकोसिस्टम स्टडी केलेली आहे. आता ह्या वर्षी आपण डिटेलमध्ये अजून इकोसिस्टम स्टडी करायची. सो पाहूया व्हॉट इज मेड बाय इकोसिस्टम. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इकोसिस्टम म्हणजे काय समजलं पाहिजे. तर इकोसिस्टम म्हणजे काय, आपलं जे सराउंडिंग आहे ॲज वी ऑल नो इट इज मेड अप ऑफ 2 टाइप्स ऑफ फॅक्टर्स. आताच मी सांगितल्याप्रमाणे biotic factors and abiotic factors, and these biotic factors and abiotic factors are dependent upon one another, or we can say that biotic factors are dependent upon the abiotic factors. Abiotic factors are not dependent upon us, but we are dependent upon the abiotic factors. So continuous interactions takes place between the biotic factors and abiotic factors. So these biotic factors and abiotic factors टुगेदर फॉर्म्स आवर इकोसिस्टम. म्हणजे हे बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्स मिळून काय फॉर्म करतात सांगा, इकोसिस्टम फॉर्म करतात. आता इकोसिस्टम म्हणजे काय, एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर आपली ही क्लासरूम, ह्या क्लासरूममध्ये 2 प्रकारचे फॅक्टर्स आपल्याला पाहायला मिळतील. एक तर बायोटिक फॅक्टर्स, दुसरे असतात अबायोटिक फॅक्टर्स. जसं की आपण आहोत, म्हणजे
टीचर आहेत, स्टुडंट्स आहेत, हे बायोटिक फॅक्टर झाले. बट इथे एअर आहे, हा अबायोटिक फॅक्टर झाला. आणि ती एअर सुद्धा इम्पॉर्टंट आहे आपल्या सर्व्हायवलसाठी. सिमिलरली जर आपण विचार केला एखाद्या पॉन्डचा, एखाद्या तलावाचा, त्या तलावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आहेत, प्लांट्समध्ये असणारे, वॉटर आहे. सो बायोटिक फॅक्टर्स पण आहेत आणि अबायोटिक फॅक्टर्स पण आहेत. सो ती सुद्धा एक प्रकारची इकोसिस्टीम आहे. आपली अर्थ ही सुद्धा एक इकोसिस्टीम आहे, मोठी इकोसिस्टीम. पण ह्याच्यामध्ये खूप छोट्या अनेक इकोसिस्टीम्स आहेत. इकोसिस्टीम म्हणजे काय आहे? एका पर्टिक्युलर एरियामध्ये असणारे बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्स यांनी मिळून काय बनते सांगा चला पटकन? इकोसिस्टीम बनते. समजते सर्वांना? सो इकोसिस्टीम अतिशय सिंपली आपण काय करू शकतो सांगा चला पटकन? डिफाईन करू शकतो. सो पहा, our surrounding consists of biotic and abiotic factors. आपले जे सराउंडिंग आहे त्या सराउंडिंग मध्ये आपल्याला प्रामुख्याने दोन प्रकारचे फॅक्टर्स पाहायला मिळतात. एक म्हणजे बायोटिक फॅक्टर्स आणि दुसरे आहेत काय सांगायचं पटकन? अबायोटिक फॅक्टर्स. ओके, नाउ these biotic factors and abiotic factors, biotic and abiotic factors together forms an ecosystem. म्हणजे बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्स टुगेदर फॉर्म्स अँड इकोसिस्टीम. आपण असं म्हणू शकतो बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स इन अ पर्टिक्युलर एरिया टुगेदर फॉर्म्स अँड इकोसिस्टीम. ओके, सी, सो बायोटिक फॅक्टर्स अँड अबायोटिक फॅक्टर्स टुगेदर फॉर्म्स अँड इकोसिस्टीम. बट जर आपण प्रॉपर डेफिनेशन पाहिजे झाली एखाद्या इकोसिस्टीमची, सो आय विल डिफाइन इट. ऑल the plants and animals in a particular area with their surroundings. Okay, all the plants and animals in a particular area with their surroundings forms an ecosystem. ठीक आहे. सो म्हणजे एका पर्टिक्युलर एरियामध्ये असणारे सगळे प्लांट्स आणि ॲनिमल्स आणि त्यांचं सराउंडिंग म्हणजे ऑब्विसली अबायोटिक पण आलं सगळं. सो ऑल द प्लांट्स अँड ॲनिमल्स इन अ पर्टिक्युलर एरिया अलॉंग विथ देअर सराउंडिंग्स फॉर्म्स अँड इकोसिस्टीम. सो कोणती इकोसिस्टीम कशी बनते? तर एका पर्टिक्युलर एरियामध्ये असणारे प्लांट्स आणि ॲनिमल्स अलॉंग विथ देअर सराउंडिंग्स टुगेदर फॉर्म्स अँड इकोसिस्टीम. जसं की मी आता सांगितलं होतं की क्लासरूम ही एक इकोसिस्टीम आहे. क्लासरूममध्ये आपण आहोत, टीचर आहेत, स्टुडंट आहेत, एअर आहे, बेंचेस आहेत, ह्या सगळ्यांनी मिळून इकोसिस्टीम बनते. अजून जरा थोडंसं लार्जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी तुम्हाला सांगू शकतो डिफरंट टाइप्स ऑफ द इकोसिस्टीम. लाईक डेझर्ट इकोसिस्टीम. डेझर्ट हा एक पर्टिक्युलर एरिया आहे. त्या पर्टिक्युलर एरियामध्ये असणारे प्लांट्स, ॲनिमल्स आणि त्यांचं सराउंडिंग यांनी मिळून काय बनते सांगा? डेझर्ट इकोसिस्टीम. किंवा आपण ॲक्वॅटिक इकोसिस्टीम म्हणू शकतो. ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये असणारी, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल एखादी नदी, त्या नदीमध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील आणि त्यांचं सराउंडिंग यांनी मिळून बनते फ्रेश वॉटर इकोसिस्टीम म्हणजे गोड्या पाण्यामधली इकोसिस्टीम. किंवा मरीन वॉटर इकोसिस्टीम म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये असणारी इकोसिस्टीम आहे की नाही. किंवा आपण टुंड्रा इकोसिस्टीम ऐकलं असेल, टुंड्रा इकोसिस्टीम. So there are different types of the ecosystems, है कि नहीं? Types of ecosystems. आता सांगितल्याप्रमाणे एक्झाम्पल मध्ये मी सांगितलं होतं की डेझर्ट इकोसिस्टीम है की नाही. किंवा मग फॉरेस्ट इकोसिस्टीम, एखाद्या फॉरेस्ट मध्ये असणारे सगळे प्लांट्स, ॲनिमल्स आणि त्यांचे सराउंडिंग यांनी बनते फॉरेस्ट इकोसिस्टीम, डेझर्ट इकोसिस्टीम है की नाही. आता सांगितलेली फ्रेश वॉटर इकोसिस्टीम
पण इकोसिस्टीमचे वेगवेगळे काय आहेत सांगा, टाइप्स आहेत. ओके, नाउ in ecosystem, in any ecosystem, there are biotic factors as well as abiotic factors. So all these factors are very important in an ecosystem. म्हणजे इकोसिस्टम मध्ये असणारे सगळे कॉम्पोनंट्स खूप काय असतात सांगा, इम्पॉर्टंट असतात. all the components in an ecosystem are important. म्हणजे इकोसिस्टम मध्ये असणारे सगळे कॉम्पोनंट्स इम्पॉर्टंट असणार आहेत. फॉर एक्झाम्पल प्रोड्युसर्स इम्पॉर्टंट असणार आहे कारण ते फूड प्रोड्यूस करणार आहे. हार्बिवोरस इम्पॉर्टंट असणार आहेत कारण ते फीड करणार आहे प्रोड्युसर्स वरती. हार्बिवोरस वरती फीड करणारे कार्निवोरस पण इम्पॉर्टंट असणार आहे कारण ते हार्बिवोरसचं प्रमाण वाढू देत नाही. ते हार्बिवोरसचं काय होऊ देत नाही, प्रमाण वाढू देत नाही. सो याचा अर्थ आपल्या पृथ्वीवर असणारे सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, ते इम्पॉर्टंट असणार आहेत. जसं की आता सांगितलं, प्रोड्युसर्स आर इम्पॉर्टंट. प्लांट्स म्हणजे प्रोड्युसर्स आहेत. प्रोड्युसर्स आर इम्पॉर्टंट कारण ते फूड प्रोड्यूस करतात, आहे की नाही. हार्बिवोरस फीड्स ऑन प्लांट्स म्हणजे प्रोड्युसर, दे आर ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे प्लांट्स वरती फीड करणारे हार्बिवोरस पण इम्पॉर्टंट आहे. आणि कार्निवोरस feeds on herbivores and controls their population. म्हणजे हार्बिवोरसचं पॉप्युलेशन काय करतात, कंट्रोल करतात. ते सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. सो आपल्या ह्या पृथ्वीवर असणारे सगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, सगळे कॉम्पोनंट्स, कोणत्या इकोसिस्टमचे सगळे कॉम्पोनंट्स हे काय असतात सांगा बाळांनो, इम्पॉर्टंट असतात. इज इट क्लिअर? सो तुम्हाला सध्या मी काय काय शिकवलंय, व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टम, इकोसिस्टमचे टाइप्स काय, इकोसिस्टम मध्ये कोणते कोणते कॉम्पोनंट्स असतात आणि ते सगळे कॉम्पोनंट्स इम्पॉर्टंट असतात. म्हणजे जसं जर सांगायचं झालं तर प्लांट सगळे इम्पॉर्टंट आहे कारण ते फूड प्रोड्यूस करतात. त्यांच्यावर फीड करणारे हार्बिवोरस पण इम्पॉर्टंट आहे कारण हार्बिवोरस वरती कार्निवोरस डिपेंड आहे. सो हार्बिवोरस नसलं तर हे कार्निवोरस फीड करू शकणार नाही. कळतंय का? सो सगळे कॉम्पोनंट्स इम्पॉर्टंट असणार आहे. अदरवाइज द चेन गेट डिस्टर्ब. फूड चेन आपण स्टडी केली होती लास्ट लेक्चरला, तर ती फूड लास्ट इयरला, लास्ट स्टँडर्डला, तर ती फूड चेन सुद्धा काय होऊ शकते, डिस्टर्ब होऊ शकते. इज इट क्लिअर? सो दिस इज अबाउट द इकोसिस्टम. आपल्याला पुढे जाऊन कन्झ्युमर्सचे टाइप्स पण पाहिजे. ओके, okay, next part is very important, is the types of consumers. Okay, types of consumers. आणि आपण यांचे टाइप्स पाहत असताना कोणता क्रायटेरिया वापरलाय, म्हणजे त्यांचं क्लासिफिकेशन करताना कोणता क्रायटेरिया वापरलाय, तर ऑब्वियसली आपण क्रायटेरिया वापरलाय ऑर्डर इन विच दे ऑब्टेन देअर फूड. म्हणजे त्यांना त्यांचं अन्न ज्या ऑर्डर मध्ये मिळतं त्या ऑर्डरनुसार आपण त्यांचं काय करतोय, क्लासिफिकेशन करतोय. कंझ्युमरचा अर्थ काय, कंझ्युमरचा अर्थ काय, जे दुसऱ्यावर डिपेंड आहे. आपल्या ह्या पृथ्वीवरती असणारे सगळे ॲनिमल्स हे कंझ्युमर्स आहेत कारण ते काय स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. फक्त प्लांट्स हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. बाकीचे सगळे ऑर्गॅनिझम्स हे काय आहेत सांगा चला पटकन, कंझ्युमर्स आहेत. सो दे कंझ्युम अदर ऑर्गॅनिझम्स टू सर्वाइव्ह. जगण्यासाठी ते बाकीच्या ऑर्गॅनिझम्सला कंझ्युम करतात, बाकीच्या ऑर्गॅनिझम्सला खातात आणि जगतात. सो त्यावेळी त्यांना आपण काय म्हणतोय सांगा चला पटकन, कंझ्युमर्स असं म्हणतोय. That is why we call them as a consumers. Now, consumers can be classified into following types. First one is primary consumers. First one is primary consumers. They are also called as herbivores. आता एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल सर बुक्स मध्ये तर हे काय आम्हाला सगळं दिलेलं नाही. तुम्ही पाहू शकता तिथे त्यांनी म्हटलंय कॅन यू रिकॉल इन युअर बुक्स अँड दे हॅव आस्क्ड सम क्वेश्चन्स.
इकोसिस्टीम म्हणजे काय आहे, कन्झ्युमर्सचे टाईप काय आहे. सो ते 9चं आहे, बट इट इज युजफुल इन द 10th स्टँडर्ड ऑल्सो. सो आपण काय करतोय, पहिलं ते सगळं स्टडी करतोय, बेस तुमचा पक्का करतोय, येते लक्षात. आणि मग आपण ह्या वर्षीचा जो काही पार्ट आहे तो स्टडी करणार आहे. मागच्या वर्षीचा रिवाईज करावा लागणार आहे आणि म्हणून आपण हे सगळं पाहतोय. सो फर्स्ट पार्ट इज प्रायमरी कंझ्युमर्स, और फर्स्ट टाइप इज प्रायमरी कंझ्युमर्स, और वी कॉल इट ॲज अ हर्बिव्हरस. तर यांचं वैशिष्ट्य काय आहे, हे प्लांट्स खातात. दे फीड ऑन प्रोड्युसर्स, म्हणजे हे प्रोड्युसर्सला खातात, म्हणजेच प्लांट्सला खातात. येथे लक्षात, प्लांट्सवरती फीड करतात. म्हणून आपण यांना काय म्हणतो सांगा, चला पटकन बाळांनो, प्रायमरी कंझ्युमर्स म्हणतो. यांचे एक्झाम्पल्स आपल्याला बरेचसे सांगता येऊ शकतात. एलिफंट असेल, स्क्विरल असेल, त्यानंतर ग्रास हॉपर असेल, ना, काऊज असतील, बफेलोज असतील, एटसेट्रा. हे सगळे हर्बिव्हरस आहेत, जे हर्ब्स खातात. हर्बिव्हरस काय, हर्ब्स. हर्ब्स म्हणजे काय, गवत. जे हर्ब्स खातात, गवत खातात, त्यांना आपण म्हणायचं हर्बिव्हरस. सो ऑल द प्रायमरी कंझ्युमर्स आर कॉल्ड ॲज हर्बिव्हरस बिकॉज दे डायरेक्टली फीड ऑन द प्रोड्युसर्स, म्हणजे ते प्लांट्सवरती फीड करतात. दॅट इज वाय दे आर कॉल्ड ॲज प्रायमरी कंझ्युमर्स ऑर हर्बिव्हरस. नाउ second type of this is secondary consumers. Secondary consumers, they are called as carnivorous again. Now see, what is meant by carni and horus? Horus म्हणजे खाणारे आणि carni म्हणजे मांस खाणारे. जे मांस खातात, जे दुसऱ्या ॲनिमलला खातात, त्यांना म्हणायचं कार्निव्हरस. सो they feed on herbivores. म्हणजे सेकंडरी कंझ्युमर्स हे प्रायमरी कंझ्युमर्सला खातात, म्हणजेच हर्बिव्हरसला खातात. सो दे फीड म्हणजे काय, खाणे. दे फीड ऑन हर्बिव्हरस. आर यू गेटिंग इट? दे फीड ऑन द हर्बिव्हरस. सो अतिशय सिंपल आहे याचे एक्झाम्पल्स. फ्रॉग असेल, आहे की नाही, औल असेल, किंवा फॉक्स असेल, एटसेट्रा. हे काय आहे, सेकंडरी कंझ्युमर्स आहे, त्यांना आपण कार्निव्हरस असेही म्हणतो. नाउ थर्ड टाइप इज अपेक्स कंझ्युमर्स और टॉप कंझ्युमर्स. है कि नहीं? And they are once again also called as carnivorous. त्यांना आपण काय म्हणतो सांगा चला पटकन, कार्निव्हरस असं म्हणतो. सो अपेक्स कंझ्युमर्स म्हणजे टॉप कंझ्युमर्स, दे आर ऑल्सो कॉल्ड एज कार्निव्हरस, बट दे कॅन ईट सेकंडरी कंझ्युमर्स ॲज वेल एज प्रायमरी कंझ्युमर्स. हे जे असतात ना, हे या दोघांनाही खातात, हर्बिव्हरसला पण खातात, कार्निव्हरसला पण खातात. ठीक आहे. दे फीड ऑन herbivores and carnivores. So हे दोन्ही नाही खातात, हर्बिव्हरसलाही खातात आणि कार्निव्हरसलाही खातात. That is why they are called as apex consumers or top consumers. They are called as apex consumers or top consumers. Example तुम्हाला सर्वांना माहिती आहे, टायगर असेल, लायन असेल, है की नाही, एटसेट्रा. हे टॉप आहेत, ह्यांना मात्र कोणी खात नाही. No other organism can feed on them. दुसरा कोणताही ऑर्गॅनिझम त्यांच्यावरती काय करू शकत नाही सांगा, फीड करू शकत नाही. म्हणजे त्यांच्यावर फीड करू शकत नाही, म्हणजे त्यांना खाऊ शकत नाही. कुणाला, अपेक्स किंवा टॉप कंझ्युमर्स. इज इट क्लिअर? And the last type of the consumers, very important one, fourth type is mixed consumers. Mixed consumers आणि त्यांनाच आपण म्हणतो ओमनिव्हरस. त्याच्यात आपण येतो ओमनिव्हरस. मिक्स्ड कंझ्युमर्स म्हणजे ओमनिव्हरस आहे. ओके. सो नाउ what is meant by mixed consumers or omnivorous? So simply, basically, they feed
प्रोड्युसर्स, म्हणजे हे प्रोड्युसर्सला पण खातात, म्हणजे प्लांट्सला वगैरे पण खातात, अँड कंझ्युमर्सला पण खातात, म्हणजे हे प्लांट्सला पण खातात आणि बाकीचे सगळे जे कंझ्युमर्स आहेत त्यांनाही खातात. ओके, सो दे फीड ऑन द प्रोड्युसर्स as well as on the consumers. Is it clear? आणि ह्याचं एक्झाम्पल असणार आहे अतिशय सिंपल एक्झाम्पल, ह्युमन्स. So humans are the omnivorous or mixed consumers. They are the omnivorous or the काय सांगा चला पटकन mixed consumers. Is it clear? So this is about the types of consumers. Okay, there are 4 types of the consumers: primary, secondary, apex, and mixed consumers. That is herbivorous, carnivorous, and again omnivorous. Is it clear? Okay. Now, the next part we are going to see over here is food chain and food web. म्हणजे अन्न साखळी आणि अन्न जाळी, अन्न साखळी आणि अन्न जाळी. परत आपण फूड चेन पाहूया. आता आपल्या पृथ्वीवरती आहेत ना बाळांनो वेगवेगळ्या टाईपचे कंझ्युमर्स आहेत आणि त्या कंझ्युमर्समध्ये इंटरॅक्शन्स होत असतात. इंटरॅक्शन्स म्हणजे काय, कोणता तरी कंझ्युमर दुसऱ्या कोणत्या तरी कंझ्युमरला काय करणार आहे, खाणार आहे. सो त्याला आपण म्हणतो इंटरॅक्शन्स. इंटरॅक्शन्स कंटिन्युअसली ऑकर between consumers. ओके, म्हणजे कंझ्युमर्स मध्ये इंटरॅक्शन्स कंटिन्युअसली चालू असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बोलायचं झालं तर ग्रासला ग्रास हॉपरने खाल्लं, ग्रास हॉपरला फ्रॉगने खाल्लं, फ्रॉगला स्नेकने खाल्लं, स्नेकला ईगलने खाल्लं. ही इंटरॅक्शन, पण ही इंटरॅक्शन एका डेफिनेट सिक्वेन्स मध्ये आहे. म्हणजे ग्रासला स्नेक नाही खाणार, ग्रासला ग्रास हॉपरच खाईल, ग्रास हॉपरला फ्रॉग खाईल. तो जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्स मध्ये हे इंटरॅक्शन्स होतात. त्या सिक्वेन्सला म्हणायचं फूड चेन. द डेफिनाइट सिक्वेन्स in which these interactions occur is called as food chain. म्हणजे ज्या सिक्वेन्सने इंटरॅक्शन्स होतात त्या सिक्वेन्सला काय म्हणायचं, फूड चेन. एक्झाम्पल लगेच तुम्हाला सांगतो. ग्रास आहे, ग्रासला ग्रास हॉपरने खाल्लं, ग्रास हॉपरला फ्रॉगने खाल्लं, फ्रॉगला स्नेकने खाल्लं, स्नेकला ईगलने खाल्लं आणि ईगलवरती फंगस ग्रो होतात. म्हणजे ईगलच्या बॉडीवरती फंगस ग्रो होतात. आता हा जो सिक्वेन्स आहे हा जर चेंज झाला, म्हणजे ग्रासला जर फ्रॉगने खाल्ला असं गेला तर मग ती चेन राहणार नाही, फूड चेन राहणार नाही, कारण तो सिक्वेन्स खूप इम्पॉर्टंट आहे. And that is why the sequence, definite sequence in which interactions occur is called as food chain. म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्रास आणि ग्रास हॉपर मध्ये इंटरॅक्शन, ग्रास हॉपर आणि फ्रॉग मध्ये आहे, फ्रॉग आणि स्नेक मध्ये आहे, स्नेक आणि ईगल मध्ये आहे, ईगल मध्ये आणि फंगस मध्ये आहे. ओके, सो दिस इज अबाउट द इंटरॅक्शन्स. ओके, नाउ आता ग्रासला काय फक्त ग्रास हॉपर खाणार आहे का, नाही, किंवा ग्रास हॉपरला फक्त फ्रॉग खाईल का, नाही. ही एक फूड चेन आहे. अशा अनेक फूड चेन एकमेकांना कनेक्टेड आहे आपल्या इकोसिस्टम मध्ये आणि त्या एकमेकांना कनेक्ट होऊन फॉर्म करतात फूड वेब. ओके, डिफरंट फूड चेन्स इंटरकनेक्टेड and forms intricate network, म्हणजे गुंतागुंतीचं जाळं तयार करतात, which is called as food web. त्या जाळ्यालाच आपण काय म्हणतो सांगा, फूड वेब असं म्हणतो. अनेक फूड चेन्स ह्या एकमेकांना कनेक्टेड आहेत, इंटरकनेक्टेड आहेत आणि त्या इंटरकनेक्टेड असल्या कारणामुळे एक गुंतागुंतीचं जाळं तयार होतं. त्या जाळ्याला काय म्हणायचं, फूड वेब असं म्हणायचं. कारण पृथ्वीवरती असं होणार नाही
की ग्रासला फक्त ग्रास हॉपर निघाले, ग्रासला खाणारे अनेक ऑर्गॅनिझम, ग्रास हॉपरला पण फक्त फ्रॉग खायला असं काही नाही, अनेक ऑर्गॅनिझम्स खातील, फ्रॉगला पण फक्त स्नेक खायला असं काही नाही, अनेक ऑर्गॅनिझम्स खातील. मग ते एकमेकांना अशा इकडे इकडे अशा ब्रांचेस फुटत जातील, ब्रांचेस फुटत जातील आणि मग असं एक जाळी तयार होईल, एक जाळं तयार होतील, त्याला आपण काय म्हणतो, फूड वेब. सो दिस इज अबाउट द फूड चेन अँड फूड वेब. आर यू गेटिंग इट? So in this lecture we have only seen the part which we have studied in the 9th standard, which is useful for the study of this particular chapter. या particular chapterच्या स्टडीसाठी तो इम्पॉर्टंट आहे. इकोसिस्टीम म्हणजे काय, टाइप्स ऑफ इकोसिस्टीम, टाइप्स ऑफ कंझ्युमर्स, फूड चेन आणि फूड वेब म्हणजे काय, ऑल these things. So today we are going to stop over here. In the next lecture we will study about the environmental management in detail. Okay, thank you, see you.